समजलं ना तुम्ही? पण अजून एकदा चुकीचं मलाच. तुम्ही सर्वांनीच काल अशा कमेंट केल्या, सर्वांच्याच कमेंट तिच्याच बाजूनं होत्या. फक्त काय आहे, एका दिवसाचा प्रश्न असतोय, यावं जावं लागतोय एकमेकाकडं. पण ते माणसं तशा लायकीचे पण असायला हवेत ना. तुम्हाला माहीत नाही, असं प्रत्येक शब्दात माझा अपमान केलाय त्या लोकांनी. मग ते काय मी विसरून गेलोय का? कसं असतं माहिती आहे का, कोणतेही काही असो, दिवस जात्यात पण त्या आठवणी राहत्यात. मग त्या आठवणी माझ्या नाहीत काय. आणि कसं असतं माहिती आहे का, एका दिवसाचा प्रश्न नाही आहे. एका दिवसात पण तिथं ही गेली तर हिच्या कानात असं काय काय भरत्यात, हिचं डोकं पाक वेगळं करून टाकतात. आता ती जवळ नाही म्हणून मी बनवायलो आहे बरं का. ह्या आम्ही तिघंच आहेत, रोहन, त्रिशा आणि मी. इथं पण पाणी प्यायला आलतो, त्यांनी तिकडं बसलेत बघा, ते बघा तिथं बसलेत पाणी प्यायला लांब. मग त्याने लांब असल्यामुळं आणि रात्रीपासून मी पण काही जेवण वगैरे पण केलं नाही. तिनं ते मी सहज तिला एक चापट मारली ना, मग तेव्हापासून ती का नाही बोला ना. पण मग रात्री तिनं स्वयंपाक वगैरे बनवला. पहिलं गेल्या गेल्या झोपली होती ती, काय नाही बनवलं तिनं. मग मी पण काय मी मोबाईल घेऊन बसलो होतो व्हिडिओ बघत. मग तोवर तिनं पुन्हा उठली वाटतं आणि पोरांसाठी खिचडी वगैरे काहीतरी बनवलं त्यांना आणि त्यांनी खाल्लं. मग सकाळी पण मी पण काही जेवलो नाही, सकाळी पण रात्री पण मी काय खाल्लं नाही. आता पण काम करतोय आम्ही. ती काय मला बोललं ना, मी पण काही तिला बोललो नाही. तुम्हाला मूप वाटतंय की तू जावं दादा, जावं यावं लागतंय, असं नाही वागायला पाहिजे, असं तसं तुम्ही म्हणता. पण ते लोक त्या क्वालिटीचे पण असायला हवे ना. त्यांनी किती काय माझा अपमान केलेला आहे, तर माझ्या सर्व शब्द माझ्या काळजात आहेत. आता इथं आम्ही कामाला येतोय, मग रात्री जाणार आपण तिकडं हां, त्या काय फंक्शनसाठी. आणि मग रात्री गेल्याच्या नंतर मध्यरात्री तर नाही येऊ शकत आपण. रात्री अर्ध्या रात्री असं पळायचं लहान लहान लेकरं घेऊन, चांगलं आहे का? कुठं काय पण होऊन जाते. कुठं कुत्रं आडवं आलं, कुठं गाडीच पडली ना, असे शब्द 12 महिने असे आम्ही ऐकतोय की बाबा तिथं डुकरानं धडक दिली, कुत्र्यानं धडक दिली, बाईक पडली ना, असं असते. मग लहान लहान लेकरं घेऊन त्या टायमिंगला जायचं, रातोरात परत यायचं. होतं आहे का? नाही होत. मग सकाळी लोक हे आमची ज्वारी घेतलेली आहे त्या काढायच्या, सगळीकडं अर्धवट आहेत. मग हे काही कंप्लीट पण नाही व्हायला. आम्हाला घरी येऊपर्यंत हे लोक शेतात पोहोचतात. मग आम्ही कधी येऊन काम करणार ना. आणि तिचं कसं आहे माहिती आहे का, तिच्या घरच्यांचं, जेव्हा आम्ही जातोय ना तेव्हा काही ना काही तिचं असं डोकं भरलेलं असते की ती परत आली 8-15 दिवस व्यवस्थित घरात वागत नाही. उगं मुद्दाम भांडणं काढत बसती, बोलणार नाही, तोंड फुगवणार. आत्ता पण त्रिशा आणि रोहन इथं बसले होते. मग ती काय म्हटले की पाणी घेऊन ये म्हणून रोहनला हाक दिली तिनं. मग हा कसा की तिकडं उन्हात येण्याच्या कंटाळ्यानं इथंच बसला. त्याला पण त्या घामोळ्या का काय झाल्यात ना अंगावरती. आता बरा आहे तो पण. मग हा काय केला की ऐकला असेल तरी पण यानं इग्नोर केलं, किंवा ऐकलंच नव्हतं ते देव जाणे. मग यानं काही पाणी आणलं नाही, तर तिथून आली दणमणी आणि पोरावर राग काढला. माझाच राग काढला तिनं पोरावरती. एवढं काय मला समजत नाही का? लागलो हां बी. आत्याला म्हणावं पप्पी दे की, आत्या एक पप्पी दे की, दे आत्याला पप्पी. आत्या म्हणती त्रिशा माझ्याकडे ये, तुला खाऊक देते असं म्हणती. जाते आत्याकडं? जाते का तू? जाते का? सोन्यासारखी लेकरं आहेत, मग त्या लेकरांचा विचार करायचा असतोय. त्यांनी कवा बरं आमच्या इथं येऊन त्यांनी एवढं दमत्यात म्हणून तिकडं पळायचं? त्यांच्या दारात कशामुळं आपण जाऊन उगाच बसायचं? आम्हाला नाही आवडत खरं तर. मला का आवडत नाही यामागं पण रिझन आहे की जेव्हा आम्ही तिकडं जातो त्याच्यानंतर घरात महाभारत सुरूच होतो 15 दिवस तरी. माझ्यावरचा राग पोरावरती काढला तिनं. आली ना दाना त्याला मारलं. मग त्याला मारल्यानंतर तो रुसून गेला तिकडं निघून गेल्याच्या नंतर मी काय बोललो नाही. मी याला रोहनला अडवलं पण नाही. आता रोहन इथंच आहे का बसला इथं.
मग रोहन तिकडं लांब घेऊन जाऊन त्या बांधाच्या आड बसला काय की तिकडं जाऊन. आणि मग तो आमच्या शेजारचा पोरगा म्हणला, दादा म्हणतोय तो मला, जा आणखी म्हणला पोराला, तिकडं विहीर वगैरे असतील, कुठं पडल फिडल. म्हटलं मी वाट बघायलोय म्हटलं पोरग इकडं तिकडं जाण्यासाठी. तो घरी फिरी जर निघून गेला इथून तर ही माझ्या हातात काय खरं नाही म्हटलं हिचं. मग ती कशी म्हणती लगेच, गेला तर गेला, आणि मी काय शोधायला जर गेले तिकडंच विहिरीत उडी टाकून देईल म्हणे. मग थोड्या वेळानं यानंच मनानं आला परत. आल्याच्या नंतर तो रागात येऊन इथं बसला पिशवीजवळ येऊन. मग त्रिशा तिथंच उन्हात होती. तिला म्हटलं चल तुला भाऊपाशी सोडतो आणून. मग तिला आणून इथं सोडलं. ह्याला पण म्हटलं गबस म्हटलं आता जाऊ नको इकडं तिकडं, ऊन पण खूप आहे. काय झालं बाई तुला, झोप यायली, झोप येते पोरगी उन्हात. लेकरं उगं मला कसं आहे, मला काय म्हणायचं आहे की आपली लेकरं, आपलं घरदार आपलं आपण बघावं ना. काय म्हणून इकडं तिकडं पळायचं, लोकांच्या दारात पळायचं, कशामुळं बरं. उगाच त्यांना त्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का, की सुखात चालू झालं की उगस मध्ये काय तर काड्या करतात. उगस फिसकटावं आमचं तसं करतात त्यांनी. पप्पी दे की त्रिशा. तुरीची शेंग आहे ती. कशाची शेंग आहे, तुरी, तूर. खा तूर. रोहन त्या मोठ्या झाडाखाली जायला लागेल. तर काय तिकडं बसली ती, बोला ना, मी पण जेवणा करा ना. तुम्ही सर्वांनी मला लगेचच चुकीत काढलं, पण त्यामागं काही कारण असतं, ते कारण तुम्ही समजून घेतलं नाही. आणि व्हिडिओत तुम्ही म्हटलं मला सर्वांनी की घाण खूप बोलला तू, नीट बोलत जा. मग तिनं पण शब्द वाईट वापरलाच की, तेव्हाच मी पण वापरला. मला प्रॉब्लेम तिकडं पाठवण्यापासून आहे फक्त. मला तिकडं पाठवायचंच नाही आहे तिला. का पाठवायचं नाही आहे तर ते काही ना काही उगच काड्या लावून टाकतात आणि उगच्या उगं आमच्या घरात वादविवाद होतो. मी पण जाणार बाहेर कुठं तर संध्याकाळी आणि खाऊन येणार, मस्त धाब्या फिब्यात जाऊन जेवून येणार. भूक खरं तर मला लागलेलीच आहे सध्याला. बघू दुपारी इथं गावात वगैरे गेलो, पार्लेचा पुडा वगैरे तिकडंच खाऊन ये गुपचूप. शेवटी कसं आहे माहिती आहे का, माझं शरीर जाडजूट आहे, मला भूक सहन होत नाही. खाईल मी तिकडं जाऊन. त्रिशाला पण लागली वाटते. थांब, काय देऊ खायला, देऊ काय खाणार आहे, खाती भात काढून देऊ तुला, भात आणि दूध देऊ त्रिशा, तिला खायला देतो मी. चला बाय.